हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण खास उन्हाळ्यासाठी 2 प्रकारचे तोंडी लावण रेसिपी बघणार आहोत, ते पण अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने। चला तर मग सुरुवात करूया। काकडीचं तोंडी लावण बनवण्यासाठी लागणार आहे बारीक चिरून घेतलेली काकडी, कोथिंबीर, ओबडदोबड करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट, चिंच आणि गूळ समप्रमाणात घेऊन त्याला शिजवून घेतलंय, बारीक कट केलेला लसूण, हिरवी मिरची, फोडणीसाठी थोडेसे जिरे आणि मोहरी। सोबतच लागणार आहे थोडंसं तिखट आणि चवीप्रमाणे मीठ। बारीक चिरून घेतलेली काकडी आता आपण एका भांड्यात काढून घेऊ। तुम्ही ह्याला खिसून घेतलं तरी चालेल, पण किसण्यापेक्षा चिरून घेतलेली चव अजून छान लागते। आता कोथिंबीर टाकून घेऊया। सोबतच जाडसर करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट आणि शिजवून घेतलेली चिंच आणि गूळ टाकून घेऊ। आपल्या आवडीप्रमाणे तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। आता ह्या काकडीच्या तोंडी लावणला आपण फोडणी करून घेऊया। एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यात जिरे आणि मोहरी टाकून घेऊया। जिरे मोहरी छान फुलून आले की चिमूटभर हिंग, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि लसूण टाकून घ्यायचा। मस्त असा तडका बनवून तयार आहे। आता तयार मिश्रणामध्ये आपण ह्याला टाकून घेऊया। आहे की नाही अगदी झटपट होणारं तोंडी लावण आणि खायला एकदम चटपटीत। आता हाताच्या मदतीने आपण याला एकजीव करून घेऊया। हाताने एकजीव केल्यामुळे हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स होतात। तयार आहे आपलं चटपटीत आणि झटपट तयार होणारं काकडीचं तोंडी लावण। ह्याला आपण कायरस पण म्हणू शकतो। पापडांचं तोंडी लावण बनवण्यासाठी साहित्य बघूया। 3 ते 4 पापड तळून घेतलेत, अगदी जाडसर वाटलेले शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी आमचूर पावडर, धना पावडर, हळद आणि लाल तिखट आणि फोडणीसाठी जिरे। सगळ्यात आधी तळलेल्या पापडांची चुरी बनवून घेऊया। इथे हाताच्या मदतीने मस्त असे एकदम बारीक चुरून घ्यायचे पापड। अशा पद्धतीने पापडाची चुरी एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि फोडणी टाकून घेऊया। एका कढईमध्ये थोडं तेल घेऊन त्यात जिरे टाकायचे। जिरे थोडे फुलून आले की त्यात जाडसर वाटलेले शेंगदाणे टाकायचे आणि छान तळून घ्यायचे तेलामध्ये। मस्त असे खरपूस रंगाचे होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे, त्यामुळे खाताना अगदी कुरुम कुरुम लागतील। आता आपण ह्यात घेतलेले मसाले टाकून घेऊया आणि लगेच गॅस बंद करायचा। आता हे तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे। छान कुरकुरीत तळलेले शेंगदाणे आता पापडाच्या चुरीमध्ये टाकून घ्यायचे। दोन्हीही तोंडी लावण बनवायला किती झटपट आहेत बघा। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशी तोंडाची चव वाढवणारी जर तोंडी लावण आपण बनवले तर एखादी पोळी आपण नक्कीच जास्त खाऊ। आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि चवीप्रमाणे मीठ। हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। तयार झालेलं आहे अगदी झटपट होणारं पापडाचं पण तोंडी लावण। आता दोन्ही पण आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। हे दोन्हीही तोंडी लावण बनवणं किती झटपट आहे बघितलं ना। दिसायलाही किती सुरेख दिसतात आणि आपल्या जेवणाची चव पण खूप वाढवतात। आज बनवलेले झटपट आणि चटपटीत तोंडी लावण तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।